कुठलाही रंग नसतो असं म्हणतात, पण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं जातं त्या व्यक्तीचा रंग प्रेमात फार महत्त्वाचा ठरतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तू काळा आहेस असं म्हणत एका पत्नीनं थेट तिच्या पतीची हत्या केली. मध्य प्रदेशच्या धारमध्ये तू काळा आहेस मला शोभत नाहीस असं म्हणत प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीला संपवलंय. पत्नी प्रियंका पुरोहितने पोलिसांना घरात काही चोर घुसल्याचं आणि त्यांनी 3.5 लाखांचे दागिने चोरल्याचं सांगितलं. त्यांनी पतीची हत्या केली असा खोटा बनाव सुद्धा रचला. मात्र प्रियंकाचे राजगड इथले 32 वर्षीय कमलेश पुरोहित याच्याशी प्रेमसंबंध होते आणि तिचे पती देवकृष्ण त्यात अडथळा ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढायचा निर्णय या दोघांनी घेतला आणि हत्येचा कट रचला. प्रियकराने त्याचा साथीदार सुरेंद्र भाटी याला हत्या करण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली. प्रियंकाने आपण पीडित असल्याचं नाटक केलं. हल्लेखोर पळून गेल्यानंतर तिनं आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या आणि आपल्याला बांधून ठेवण्यात आलं होतं असा दावा केला. पोलिसांनी घराची छाननी केली असता चोरी झाल्याचा दावा केलेले दागिने घरातच असल्याचं आढळलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अखेर तिनं गुन्हा कबूल केला. पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली असून कथित मारेकरी मात्र अद्याप फरार आहे. इन्होंने हाथ पैर मारे और मेरे को घसीट के उधर ले गए. ये वाली अलमारी उन्होंने ढूंढी, नहीं मिला. मैंने बोला मैं सब दे दूंगी, हमको छोड़ दो. मेरा सामान मैंने सब निकाल के दे दिया. कब की बात है? ये मेरे को आधा घंटा हो गया चिल्लाते चिल्लाते. मेरा एक जन मेरे मुंह के पास बैठा था, हाथ और पैर पीछे बांध रखे थे, पूरा कपड़े फाड़े थे. તમે રેકોર્ડિંગ કરીને अच्छा હું કર્યો કે ભાભી કેવી બોલે રહી ના ફોટાનો ભણ્યો તને ફોટાનો ભણ્યો ફોટો ખેસા ને હું ફોટો ખેસા મને રી તમે ફોટો ખેસા ને અને તમે રેકોર્ડિંગ તમારા ભાઈનું કરો. મેં તો ખૂન સાર કર્યું ને તમારા ભાઈનું કરો. તમે રેકોર્ડિંગ કરીને अच्छा હું કર્યો કે ભાભી કેવી બોલે રહી ના ફોટાનો ભણ્યો તને ફોટાનો ભણ્યો ફોટો ખેસા ને હું ફોટો ખેસા મને રી તમે ફોટો રેકોર્ડિંગ ખેસા ને કરીને તમે રેકોર્ડિંગ તમારા ભાઈનું કરો. મેં તો ખૂન સાર કર્યું ને તમારા ભાઈનું કરો. તમે